मी माझ्या मित्राच्या हळदीला आले होते, तर काही क्लिप्स शूट करून ठेवले होते. तर ते पोस्ट करायचं झालं नव्हतं, तर मी आज असं सहज बघत बसले, तर वाटलं की चला आपण पोस्ट तर करू. तर हे आहे कुकाचा कार्यक्रम मित्राचं. तर कुकाचा कार्यक्रम वगैरे एन्जॉय करून आम्ही चाललो होतो आयरन आणायला. आयरन आणायला गेल्यानंतर अगोदर श्री हनुमानच्या मंदिराला जातात. सगळ्या गावाकडं असंच करतात, परंतु शहरी भागात जात नाहीत, परंतु गावाकडं जात असतात. तर हे काय सगळं काही बोलणं करणं चाललं होतं आमच्या भावाचं, माझ्या मिस्टरांचं. तर चला म्हटलं, तर माझ्या बहिणीसोबत व सर्वांसोबत आम्ही आयरन आणायला गेलो. तर आयरन वगैरे आणून करून तर संध्याकाळी होतं हळद. तर माझ्या मुलाला नाचायचं होतं, मी नको म्हणणार, परंतु त्यांनी नाचला. सर्व काही चिलेपिले पार्टी नाचत होते, म्हणून त्याला पण एन्जॉय करायचं होतं. एन्जॉय केलं. आणि लिंगायत समाजमध्ये असं काही पूजा वगैरे असतात, ते सगळं काही झाल्यानंतर हळदीचा कार्यक्रम होता. हळदीच्या कार्यक्रममध्ये मी इतकं एन्जॉय केले, भरपूर एन्जॉय केले. कधीच कुणाच्या हळदीच्या कार्यक्रममध्ये आम्ही एवढं मस्ती नाही केलं होतं, की एवढी मस्ती झाली आमची सर्वांची. मस्ती झाली, डान्स झाला, सर्व काही झालं. तर डान्सचे पण क्लिप्स होते, पण सर्वांना असं इच्छा होती की ते पोस्ट करू नको, म्हणून मी सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी ते पोस्ट केले नाही. तर हे माझा मानलेला भाऊ आहे, ते पण खूप डेंजर आहे. त्यांनी सर्वात पहिला हळद लावला मला. तर हे बघू शकता, जेंट्स पार्टीचं चाललं आहे सगळं काही, नाचणं करणं. नवरदेव कसं बसलं आहे बघू शकता तुम्ही. तर सर्व काही आता लास्ट माझ्या भावाला असं काही शूट करायचं नवीन, तर कर बरोबर म्हटले. व्हिडिओ कसं वाटलं आहे नक्की सांगा. बाय.